इयत्ता 9वी, विषय भूगोल, पाठ 4, बाह्य प्रक्रिया, भाग 2, स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, पुढीलपैकी योग्य विधान ओळखून लिहा. अ. तापमान कक्षेची वाऱ्याच्या कार्याला मदत होते. उत्तर योग्य. अ. वाळवंटी प्रदेशात नदीचे कार्य इतर कारकांपेक्षा प्रभावी असते. अयोग्य. दुरुस्ती. वाळवंटी प्रदेशात वाऱ्याचे कार्य इतर कारकांपेक्षा प्रभावी असते. ई. भूजलाचे कार्य मृदू खडकांच्या प्रदेशात जास्त होते. योग्य. ई. वाऱ्याचे कार्यक्षेत्र नदी, हिमनदी, सागरी लाटा याप्रमाणे मर्यादित नसून चौफेर असते. योग्य. प्रश्न दुसरा आहे, पुढीलपैकी अयोग्य विधाने ओळखून दुरुस्त करून पुन्हा लिहा. अ. हिमनदीच्या पृष्ठभागावरील बर्फ तळभागावरील बर्फापेक्षा जास्त गतीने पुढे जात असतो. उत्तर अयोग्य. कारण हिमनदीच्या तळभागावरील बर्फ पृष्ठभागावरील बर्फापेक्षा जास्त गतीने पुढे जात असतो. आ. मंद उतार, मंदावलेली गती व वाहून आणलेला गाळ यामुळे नदीचे संचयन कार्य घडून येते. योग्य. ई. नदी हिमनदीपेक्षा जास्त वेगाने वाहते. योग्य. ई. हिमनदीची गती मध्यभागी कमी तर दोन्ही काठांवर जास्त असते. अयोग्य. दुरुस्ती. हिमनदीची गती मध्यभागी जास्त तर दोन्ही काठांवर कमी असते. प्रश्न तिसरा आहे, चुकीची जोडी ओळखा. जोडी आहेत. अ. संचयन, व्ही आकाराची दरी, आ. वहन, उर्मी चिन्हे, ई. खनन, भूछत्र खडक. तर यातील चुकी जोडी आहे संचयन, व्ही आकाराची दरी. प्रश्न चौथा आहे, खालील आकृत्यामधील भुरुपे कोणती ते लिहा. यामध्ये 1 नंबरचा आहे व्ही आकाराची दरी, 2 घळई, 3 त्रिभुज प्रदेश. प्रश्न 5वा, खाली दिलेल्या भूरूपांचे कारकानुसार वर्गीकरण करून पुढील तक्ता पूर्ण करा. धबधबा, त्रिभुज प्रदेश, हिमगव्हर, गिरीशृंग, बारखान, हिमोड, कुंभगर्ता, भूछत्र खडक, विलयविवर, खाजण, पुळण, लवणस्तंभ. उत्तर नदी, धबधबा, त्रिभुज प्रदेश, कुंभगर्ता, वारा, बारखान, भूछत्र खडक, हिमनदी, हिमगव्हर, गिरीशृंग, हिमोड, सागरी लाटा, खाजण, पुळण, भूजल, विलयविवर, लवणस्तंभ. प्रश्न 6वा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. अ. नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारी भुरुपे कोणती? उत्तर नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारी भुरुपे. 1. घळई, नदीच्या खोल आणि अरुंद खोऱ्याला घळई म्हणतात. 2. व्ही आकाराची दरी, नदी सतत तळ व बाजूंचे खनन करते असल्यामुळे व्ही आकाराची दरी तयार होते. 3. धबधबा, कठीण व मृदू खडकांच्या थरामधील फरकामुळे नदी अचानक खाली कोसळते आणि धबधबा तयार होतो. 4. खोल दऱ्या व घाट प्रदेश, दीर्घकाळ चाललेल्या खननामुळे खोल दऱ्या तयार होतात. आ. लवणस्तंभाची निर्मिती कोणत्या कारकामुळे होते व कोठे होते? उत्तर लवणस्तंभाची निर्मिती भूजल या कारकामुळे होते. भूजलातील विद्राव्य खनिजे पाण्यात विरघळून गुहांमध्ये साचतात. पाणी बाष्पीभवन झाल्यावर ही खनिजे साचून लवणस्तंभ तयार होतात. हे प्रामुख्याने चुनखडीच्या प्रदेशातील गुहांमध्ये आढळतात. ई. सागरी जलाच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारी भुरुपे कोणती? उत्तर सागरी जलाच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारी भुरुपे. 1. पुळण,
वाळू, गोटे व लहान दगड किनाऱ्यावर साचून तयार होतात. 2. वाळूचा दांडा. समुद्र किनाऱ्यावर लांबट स्वरूपात वाळू साचते. 3. खाजण. किनारी भागात पाणी साचून दलदलीचा प्रदेश तयार होतो. 4. किनारी वाळूचे थर. लाटांनी आणलेले सूक्ष्म कण किनाऱ्यावर साचतात. हिमोडाचे प्रकार कोणते? उत्तर: हिमनदी जेव्हा पुढे सरकते तेव्हा ती खडकांचे तुकडे, माती आणि गाळ वाहून घेते. या गाळाला हिमोड म्हणतात. तो कुठे साचतो यावरून त्याचे प्रकार ठरतात. 1. पार्श्व हिमोड. हिमनदीच्या दोन्ही बाजूंवर खडकांचे तुकडे साचतात. 2. मध्य हिमोड. दोन हिमनद्या एकत्र आल्यावर त्यांच्या मधोमध गाळ साचतो. 3. अंत्य हिमोड. हिमनदी ज्या ठिकाणी थांबते त्या टोकावर मोठ्या प्रमाणात गाळ साचतो. 4. भूहिमोड. हिमनदीच्या तळाशी दाबामुळे खडकांचे तुकडे साचतात आणि ते पुढे सरकतात.